मटकीची झणझणीत भाजी करत आहोत आपण आणि खरं सांगू का, ही भाजी नाही तर आपल्या घराची एक आठवण आहे. आणि हो, तुमच्याकडे पण असं होतं का हो, सकाळी भाजी आणि संध्याकाळी मटकीची मस्त मिसळपाव होते. सगळ्यात आधी मटकी छान स्वच्छ धुवून मोड आणायला ठेवली आहे. बघू शकता कसे मोड आणलेले आहेत. तुमच्याकडे ही पद्धत फॉलो करतात का नक्की कळवा. सगळ्यात आधी मटकीच्या भाजीसाठी आपण वाटण करूयात. कांदा खोबरं छान गुलाबी रंग होईपर्यंत भाजून घेतला आहे. टोमॅटो देखील, थोडा लसूण, आलं, कोथिंबीरचे देठ आणि मटकी देखील भाजून घेतलेली आहे. आता वाटण वाटून घेऊयात आपण. वाटण छान बारीक वाटून घेतल्यानंतर कढईमध्ये तेल गरम करून वाटण यात घालून घेऊ. त्यात आधी मसाला छान परतू दिला वाटणाचा की त्यामध्ये धणा, जिरा पावडर, हळद, किचन किंग मसाला, काश्मीरी लाल तिखट, कांदा लसूण मसाला आणि काळा मसाला, ह्यामुळे भाजीला एकदम तर्री देखील आणि खमंग टेस्ट तरी येते. छान परतून घ्या. मिक्सरचं भांडं देखील ते छान असं धुवून टाकलेलं आहे आणि वापरताना ना जरा गरम पाणीच वापरायचं, म्हणजे तर्री देखील छान येते. आता शिजवलेली मटकी यामध्ये घालून घेऊ. छान परतून देऊ 5 मिनटं आणि गरम पाणी घालून झणझणीत अशी रस्सा येईपर्यंत भाजी उकडू देऊ. आणि मटकी देखील शिजते 15 ते 20 मिनटामध्ये. आणि ही भाजी शिजत असताना एक छोटीशी लाईफ लेसन तुम्हाला देते. आयुष्यातही असंच असतं. काही लोक वरून चांगले दिसतात आणि आतून आपलं नातं खराब करण्याचा प्रयत्न करत असतात, गैरसमज पसरवतात, अंतर निर्माण करण्याचा प्रयत्न करतात. पण लक्षात ठेवा, नातं तुटतं ते लोकांमुळे नाही, तर ते तुटतं आपला विश्वास कमी पडतो म्हणून. म्हणून कोणी कितीही सांगितलं तरी तिसऱ्या व्यक्तीवर विश्वास ठेवू नका आणि स्वतः अनुभवा, समजून घ्या आणि मगच निर्णय घ्या. आणि आधी छान अशी आमटी उकळून घेतलेली आहे. कोथिंबीर छान टाका आणि झणझणीत आपली खमंग आमटी मटकीची तयार आहे. सकाळी भाकरी आणि चपातीसोबत खा आणि संध्याकाळी मस्त अशी मिसळ पावावर ताव मारा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. अशा स्वादिष्ट आणि मनाला भिडणाऱ्या रेसिपीसाठी पुन्हा भेटूयात. तोपर्यंत बाय बाय. थँक्यू फॉर वॉचिंग.